वेलकम बॅक टू द शो रेडिओ सिटी 91.1 FM वर. सध्या आकांक्षासोबत आहात तुम्ही आणि ॲज प्रॉमिस्ड आज आपल्यासोबत डॉक्टर विवेक पाटील आहेत, जे आपल्याला होमिओपॅथी या विषयासंदर्भात भरपूर कमाल माहिती देणार आहेत. त्यांच्याकडनं आपल्याला आपले काही समज गैरसमज जे आहेत ते क्लिअर करायला नक्कीच मदत होईल, माहिती मिळेल. नमस्कार सर. नमस्कार, मी डॉक्टर विवेक मनोहर पाटील. मी मागील 1 वर्षापासून जळगावला प्रतिमान होमिओपॅथी क्लिनिक अंडर काम करतो आहे. कन्व्हेन्शनल होमिओपॅथी, ज्याला क्लासिकल होमिओपॅथी ज्याला म्हणतो, त्या प्रकारची प्रॅक्टिस करतो, ज्यात आजारांवर समूळ प्रकारे उपचार करून त्यांना मुळापासून नष्ट केलं जातं. ओके सर. होमिओपॅथी या विषयावर आज आपण बोलणार आहोत. सो नेमकं सुरुवातच आपण करूयात की होमिओपॅथी नेमकं काय असतं आणि ते कोणत्या तत्वावरती काम करतं. मी आपल्याला सांगू शकतो की होमिओपॅथी एक असं सायन्स आहे जे काट्याने काटा काढला जातो किंवा विषाने विष मारलं जातं. या एक बेसिक तत्वावर होमिओपॅथी आधारित आहे. होमिओपॅथी औषधं जे असतात ते ॲलोपॅथी औषधासोबत घेता येतात की नाही? हो, नक्की. हा एक लोकांचा गैरसमज झालेला आहे की बऱ्याच वेळा होमिओपॅथी डॉक्टर हे ॲलोपॅथी औषधींना नाही म्हणतात. पण जे रुटीनचे जे औषध, जसं जे जुनाट आजार ज्याला म्हणतो आपण, जसे बीपी, तर शुगर, बीपी, डायबेटीज किंवा थायरॉइड, या गोष्टींसाठीचे औषधं जे आहेत ते मोस्टली आम्ही कंटिन्यू करतो किंवा आपली औषधी चालू असताना त्यांना हळूहळू कमी करण्याचं किंवा बंद करण्याचं काम आपण करतो. अच्छा. पण असं कोणत्याच गोष्टीत होत नाही की आपली जे औषधं चालू आहेत, जे ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिक औषधं चालू आहेत, ते होमिओपॅथीमध्ये बंद होतात. आणखीन एक खूप बऱ्याच लोकांचा गैरसमज याला म्हणता येईल की होमिओपॅथी उपचार घेत असताना कांदा, लसूण, कॉफी पूर्णपणे बंद करावी लागते का? कन्व्हेन्शनल होमिओपॅथी जी होती मॅम, म्हणजे जुनाट होमिओपॅथी जे प्रॅक्टिस होती किंवा जे प्रॅक्टिशनर होते, त्या लोकांमध्ये हा एक त्यांनी समज क्रिएट केलेला होता की ती घ्यायची नाही. पण त्यामागचं कारण एकच होतं की कोणत्याही स्ट्रॉंग स्मेलच्या ज्या गोष्टी असतात, ज्या प्रकारे परफ्यूम आहे, त्या प्रकारे स्ट्रॉंग कॉफी, जे आपल्या साईडला मोस्टली आपण पित नाही, ती मोस्टली साऊथ इंडियामध्ये ती कॉफी कंझ्युम केली जाते, आणि कच्चा कांदा, लसूण यांचा स्मेल थोडासा स्ट्रॉंग असतो. आता आमच्या मेडिसिनमध्ये इतका सुधार झालाय की तेही आम्ही आता प्रत्येक पेशंटला हे जे पथ्य आहेत ते लागू पडत नाही. जर मेडिसिन त्याशी रिलेट करत असेल, तो जो पथ्य आहे ते पेशंटला लागू पडतं. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणतेच पथ्य सहजासहजी लागत नाही. फक्त एक मेडिसिन घेण्याआधी आणि नंतर एक थोडासा 5 ते 10 मिनिटांचा गॅप द्यावा लागतो. त्यावेळेस तुम्हाला पाणी, चहा वगैरे दुसरं कोणत्याही गोष्टीचं सेवन करता येत नाही. फक्त एक इतकं पथ्य असतं. आणि होमिओपॅथी बद्दल आणखीन एक असा समज आहे की खूप स्लो उपचार पद्धती आहे ही. सो हे खरं आहे? हा तर एक सगळ्यांचा गोडगोळी समज होऊन गेलेला आहे असं मी सांगू इच्छितो. आपल्याला ऑलरेडी प्रॅक्टिस करतोय किंवा जे प्रॅक्टिशनरला पाहिलं, होमिओपॅथी जसं आपण एक रुटीन जसं बोललात की होमिओपॅथी हळू आहे, तर होमिओपॅथीकडे जोही व्यक्ती आजार घेऊन येतो, आजाराचे 2 प्रकार असतात मोस्टली, ऍक्यूट आणि क्रोनिक. ऍक्यूट म्हणजे जसं तुम्हाला सायनसायटिस झालेलं आहे, सर्दी, खोकला, ताप, या गोष्टी ऍक्यूट आजारांमध्ये येतात. आणि क्रोनिक आजार जे असतात, जसं आपण म्हणू शकतो की कोणताही जुनाट आजार, तो अर्थायटिस असू शकतो, त्याच्यानंतर एखाद्याला दम्याचा त्रास असू शकतो, किंवा हाडांचे आजार आहेत, मायग्रेन आहे, सगळे जे पेशंट आहेत मोस्टली होमिओपॅथीकडे येणारे 95% पेशंट जे असतात ते एक क्रोनिक आजार किंवा जुनाट आजार घेऊन आमच्याकडे येतात. म्हणजे तो आजार जुनाट असल्यामुळे त्याला वेळ लागतो. खूप छान माहिती आपल्याला सरांकडनं मिळतीये. पण याचबरोबर आणखीनही काही माझे डाऊट्स आहेत, जसं होमिओपॅथी सोबत काही पथ्य वगैरे आहेत किंवा भरपूर काही रिपोर्ट्सच्या बाबतीतले गैरसमज आहेत. याबद्दल माहिती घेऊयात आपण सरांकडनं. होमिओपॅथी उपचारामध्ये आजार आणि रिपोर्ट्सला किती महत्व दिलं जातं? हाही एक समज असा आहे की त्यामध्ये पेशंटचा रिपोर्ट्स बघितले जात नाही किंवा प्रोग्नोसिस ज्याला म्हणतो की आजाराचं भविष्य काय, यावर लक्ष दिलं जात नाही. पण ज्या पद्धतीने आम्ही शिकलोय त्या पद्धतीने रिपोर्टच्या स्टेजवरून पेशंटची माइंड स्टेट करते. मेन आमचा फोकस हा मनावर किंवा त्याच्या स्वभावावर असतो. पेशंटमध्ये कोणता आजार आहे, याचा त्याचा आजार कोणत्या स्टेज पर्यंत गेला आहे, अच्छा, हे आम्हाला त्याच्यातून करतं. मी तरी सांगतो की आम्ही कोणत्याच रिपोर्ट शिवाय पेशंटची ट्रीटमेंट करत नाही. टोटल त्याचं सगळे रिपोर्ट हे तितकेच व्हॅल्युएबल आहे जितकं त्याचा माइंड स्टेट, त्याचा स्वभाव, म्हणजे या दोघी गोष्टी समतोल राखूनच पेशंटमध्ये फरक केला जातो. पुढचा माझा डायबिटीस संदर्भातला प्रश्न आहे की होमिओपॅथी औषध जे आहे ते डायबिटीस साठी किती जास्त युजफुल आहे? हाही एक असं समज आहे की बरेचसे जण, आता मलाही प्रॅक्टिसमध्ये बरेचसे जण विचारतात की हे औषध तर गोड असतात, मग याच्यामुळे गोड किंवा साबुदाण्याच्या गोळ्या आमच्या औषधांना मोस्टली म्हटलं जातं. या औषधांनी आमची शुगर तर वाढून येणार, पण मोस्टली असं असतं की आपल्या कोणत्याही डायबिटीसच्या माणसाची किंवा कोणत्याही नॉर्मल माणसाला जी शुगरची घातक असते ती ग्लुकोज जे असतं ते आपल्या बॉडीसाठी घातक असतं. आणि आमच्या औषधी ज्या असतात ते लॅक्टोज पासून बनलेल्या असतात. तर लॅक्टोज जे असतं ना, त्याच्यामुळे आपल्या शरीरातली कोणतीही शुगर वाढत नाही. येस. आणखीन एक शेवटचा प्रश्न माझा सरांसाठीचा आहे. पण सर मला सांगा की
चे जे काही मेडिसिन्स आहेत ते आणखी दुसऱ्या कुठल्या कुठल्या आजारांवरती काम करतात? जसं आपण ऐकलं की आता प्रोलॉंग जे सगळे आजार असतात याच्यावरती ते काम करतात आणि मुळापासनं होमिओपॅथीमुळे हे आजार नष्ट व्हायला मदत होते. आणखी कशा पद्धतीने होमिओपॅथी हेल्पफुल असू शकेल? मोस्टली आमची औषधी जी आहे ना बेसिक अशा तत्वावर काम करतं की आपण कोणत्याही इतर डॉक्टरांकडे गेला तर ते आपल्याला एक फिजिकल सिम्पटम विचारतील की ताप आहे तर ताप किती दिवसांपासून आहे, सर्दी आहे सर्दी किती दिवसांपासून आहे, त्यांनी त्याच्यावर एक बेसिक ट्रीटमेंट केली जाईल. पण आपण आता बघतो की आपली जी जनरेशन आहे किंवा ती आता एका अशा लाईफ मधून चालली आहे की त्या लाईफ मध्ये मेंटल स्ट्रेस खूप आहे की आम्ही 2 गोष्टींवर फोकस करतो, ते म्हणजे एक तन आणि मन. जर तुमचं मन स्टेबल नाहीये तर एक्झॅक्टली तुमच्या बॉडीमध्ये त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे दिसेल. आम्ही मन जाणून घेतलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या बॉडीचाही विचार करून औषधी दिली तर तुमचा आजार समूळ नष्ट होतो आणि तो आजार नंतर कधी रिकरन्स होते. म्हणजे बऱ्याच पेशंट तुम्हाला होमिओपॅथीचे असंच सांगतील की आम्ही इकडून तिकडून थकून होमिओपॅथीला लास्टला गेलो आणि त्याच्यानंतर तो आजार आमचा पूर्णपणे बरा झाला. सुपर्ब सर. थँक्यू सो मच. तुम्ही होमिओपॅथी संदर्भातली एवढी चांगली माहिती सगळ्या लिस्नर्सला दिलीत. थँक्यू सो मच. वेलकम. येस. सो आय होप तुम्हाला होमिओपॅथी संदर्भातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जी येते तुम्हाला आज मिळाली असतीलच. मी थोड्या वेळात इथेच परत येते रेडिओ सिटी 91.1 FM वर. स्टे ट्यून्ड. रग रग में दौड़े सिटी.